नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सुमित. आपली मते आपले लोक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, आज पण आपण हरभऱ्याच्या प्लॉटमध्ये आलेलो आहोत आणि आजच्या कालावधीमध्ये झालेला आहे आपल्या हरभऱ्याला 75 दिवसाचा कालावधी. आता शेतकरी मित्र कमेंट करतात की 75 दिवसाचा हरभरा आहे, पाणी देऊ का, शेवटचे पाणी देऊ का. 65 दिवसाचा हरभरा आहे, ज्यांनी लेट पेरणी केली, फुलावर आहे, पाणी देऊ काय. तर पाणी नेमकं कोण्या अवस्थामध्ये द्यावं, तर हेच या ब्लॉगमध्ये आजच्या ब्लॉगमध्ये बघणार आहोत. शेतकरी मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनलवर कोणी शेतकरी मित्र नवीन असेल ना, लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा. तर चला चालू करूया, आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा शेतकरी मित्रांनो, या आहे आपला जॅकी 9218. याला 75 दिवसाचा कालावधी पूर्ण झालेला आहे. आता बघा, माझ्या हरभऱ्याला 75 दिवसाचा कालावधी पूर्ण झालेला आहे, पण दिवस तर 75 झालेला आहे, पण हरभरा पाण्यावर नाही आलेला आहे. शेतकरी मित्रांनो, हे बघा, हरभऱ्याची हाईट आपल्या टोंगाच्या वर झालेली आहे. तुम्हाला हरभरा आपल्या तुम्ही व्हिडिओमध्ये स्क्रीनवर मध्ये माझा व्हिडिओ बघत असेल तेव्हा तुम्हाला हरभरा असा हिरवा, डार्क हिरवा दिसत असेल आणि फुल पण दिसत आहे. शेतकरी मित्रांनो, घाटे पण दिसत आहे, हे बघा, आहे ना. आता हे बघा, घाटे बघा, 65 ते 70% घाटे लागलेले आहे आपल्या चेनेला, फुल पण आहे. आणि हरभऱ्याचं पानं बघा शेतकरी मित्रांनो, हरभऱ्याचं पान बघा, डार्क असं काय डोम दिसत आहे. हा कलर चेंज होतोच, कारण की आता हरभरा आपला गच्च माल आहे. शेतकरी मित्रांनो, आपल्या हरभऱ्याला माल धरलेला आहे, म्हणून अशी अवस्था आपल्या हरभऱ्याची दिसून राहिली. आणि अशा अवस्थेत मध्ये पाणी नका देऊ तुम्ही. बघा ना, माझा हरभऱ्याची ठेवण बघा, बघा हे बघा, फुल जास्त आहे का नाही, फुल जास्त, घाटे पोचट आहे. घाट्याची टक्केवारी, एका झाडाची टक्केवारी पाहायची आहे आपल्याला. जसं तुम्ही आता माझा हरभरा बघत आहे ना, घाटे का जास्त दिसत आहे, सगळे घाटे जवळजवळ आहे का नाही, झाडातनी झाड गुंतते त्याची घाटे म्हणून आपल्याला जास्त दिसते, पण वास्तविक पाहता घाटेची संख्या कमीच आहे, नाही का, कारण की फुल दिसत आहे तुम्हाला, बघा, आहे ना. तुम्हाला कळलं का मला काय म्हणायचं आहे? म्हणजे जिथले काही आपलं एक झाड आहे, त्या झाडाने घाटे कव्हर केले पाहिजे. जास्त भर फुलात पाणी नका देऊ. ज्या शेतकऱ्यांचा हरभरा भर फुलात असेल, पाणी नका देऊ शेतकरी मित्रांनो. आणि काही शेतकऱ्यांचा हरभरा 100 दिवस होऊ नये, हिरवाच आहे, तो सोंगणीला आहे ना, जसजशी ओल आटणार ना तसं दिवस होणार. हरभऱ्याचं आयुष्यमान 105 ते 110 दिवसात तो पूर्ण भरून येतो. धीरे धीरे मग तो सोंगणीला येतो. शेतकरी मित्रांनो, इथलं हरभऱ्याचं आयुष्यमान आहे. तर आता नेमकं पाणी केव्हा द्यावं, तर बघा, हरभरा नाही का असा काय भोर दिसतो आणि थोडंसं सुकल्यावर दिसतो, शेंडावरचं फूल दिसत नाही, म्हणजे गुलाबी फूल दिसत नाही. बघा, गुलाबी फूल दिसत नाही, पण हे फूल न दिसायच्या आधीच आपल्याला संकेत दिसते. हरभरा पांढुरका, पिवळसर, पाणी मागते आणि शेंड्यावरचं फूल असं चिरमंडलेलं दिसते. ते फूल मरू नाही द्यायचं, त्याच्या अगोदरच पाणी द्यायचं. अशी अवस्था बघून आपल्याला पाणी द्यायचं आहे. पण जमीन तर उरणारच. काही शेतकरी म्हणतात जमीन खूप उरलेली आहे, पाणी द्यावं का, नाही, जमीन उरली आहे म्हणून पाणी नका देऊ. हरभरा हिरवा बघा ना, माझी जमीन उरलेली आहे, पण पाणी देऊन राहिलो का मी, नाही. पण पाणी कुठे दिलेलं आहे मी, जिथे आवश्यकता आहे तिथेच. आडवी शिप लावली आहे शेतकरी मित्रांनो, मी आडवी शिप. शक्य झाला तुम्हाला जिथे ज्या ठिकाणी पाणी देता येईल त्या ठिकाणी पाणी देऊ शकता तुम्ही. आणि दुसरी गोष्ट शेतकरी मित्र, फवारणी करावी का भरणीसाठी, हे बघा, भरणीसाठी फवारणीची काहीच आवश्यकता नाही आहे. फक्त आवश्यकता आहे पाण्याची. पाणी कमी नका पडू देऊ. पाणी ओल कमी झाली का तुम्ही फवारणी मारली तरी चना भरणार नाही. ओलच कमी आहे आणि फवारणी मारून राहिली, फवारणी तर अजून हिटेड वातावरण तयार होते, ओल तर अजून सपाट्यानं कमी होते, नाही का. भरणीसाठी फवारणीची आवश्यकता नाही आहे. ज्याची हलकी जमीन आहे त्यांनी 05234ची फवारणी करावी पाणी दिल्यावर, नाही का. भारी जमीन आहे तर ऑटोमॅटिकली चना भरून येतो शेतकरी मित्रांनो. आणि अगोदरही फवारणी केलेली असेल, खर्च टाळावा. हे निसर्गातच आहे सगळ्या गोष्टी. आता शेतकरी मित्र कमेंट करतात की फवारणी कोणती घ्यावी अळीसाठी, तर बघा, तर याचं प्रमाणही महत्त्वाचं आहे. आता आपला हरभरा घाटे अवस्थेत आहे,
ढगाळ वातावरण आहे, म्हणजे या 2-3 दिवसात उष्णता होऊन राहिली, निर्माण होऊन राहिली, तापमान वाढून राहिलं. या तापमानात काय होते, अळी वाढते. म्हणजे कोणत्या तापमानात घाटे अळी वाढते शेतकरी मित्रांनो? संध्याकाळची थोडीफार थंडी आणि दिवसा गरमी, आणि रात्री गरमी, याच्यात अळी येते, घाटी अळी येते, भरपूर घाटी अळी येते. याच्यासाठी इमॅमॅक्टिनस मारा, भारी औषध मारू नका, खर्च काही जास्त करू नका, नाही का? खर्च नका करू शेतकरी मित्रांनो जास्त. आपल्या चॅनलचा एकच उद्देश आहे, कमी खर्चात जास्त उत्पन्न झालं पाहिजे, आणि ते पण नियोजनानुसार, नियोजनाने. कुठे कुठे खर्चही करावा लागतो शेतकरी मित्रांनो, खर्च केल्याशिवाय काम होत नाही. जसं मी यावर्षी लगेच 2 फवारणी केली, 2-2 घंट्याचं पाणी देऊन, खर्च झाला. पण आपला हरभरा बघा, हरभरा बघा कसा आहे, नाही का? पण विनाकारण भरणीसाठी फवारा, भारी जमीन आहे, फक्त पाणी पाहिजे शेतकरी मित्रांनो. पाण्याची म्हणजे ताण नका बसू देऊ हरभऱ्याला. जर पाण्याचा मग तुम्ही लाख फवारणी केली ना, त्या फवारणीचा फायदा नाही, कारण की ओल पाणी महत्वाचा गुणधर्म आहे. हे हे गोष्ट मात्र लक्षात ठेवा. आणि हरभरा जरी कमी पाण्याचं पीक असलं, भरणीवर ओल कमी नाही पडली पाहिजे, बस. बाकी काही नाही शेतकरी मित्रांनो, हरभरा भरून येतो तुमचा. आणि ज्या शेतकऱ्यांचा हरभरा लेट पेरणी केलेली आहे, भर फुलात हरभरा आहे, अडी आहे, तर फवारणी करा. मग याच्यात फवारणी का करावी म्हणतो मी, कारण की अडी आहे, नुकसान होते. वातावरण बेकार आहे, तापमानात वाढ झालेली आहे, ढगाळ वातावरण आहे, नाही का? तर कोणती फवारणी करा? भर फुलातनी पानं खाणारी अळी, काही घाटे पण राहतात, भर फुलातनी जर अळी आली तर फवारणी करा. एक झेपची फवारणी घ्या, 05234ची फवारणी घ्या, आणि एक बुरशीनाशकची फवारणी घ्या. झेपची फवारणी याच्यासाठी फुलगळ होणार नाही, आणि फुल याला सुटण्यास मदत होईल, आणि फुलाचं रूपांतर घाट्यामध्ये होईल. तर असं म्हणतो मी शेतकरी मित्रांनो, नाही का? पाणी देताना खूप विचार करा, आणि पट पाणी नका देऊ शेतकरी मित्रांनो. पट पाणी जर दिले ना तुम्ही, आता या अवस्थेत आहे बघा, पट पाणी दिल्याने काय होते, बरेचसे शेतकरी मित्र मला कमेंट करतात, आता हे पट पाणी दिलेले आहे बघा. आता पट पाणी म्हणजे पट पाणी, जमीन बघा किती उरली आहे ना जमीन. आता इथे जमीन उरली, इथे जर पट पाणी गेलं ना, साईडच्या चना पूर्ण ढिला होतो, मुया ढिल्या होते, आणि मुया ढिल्या झाल्या की तो हरभरा घाट्यासहित पिवळा पडतो. जोपर्यंत झाड आपल्या जमिनीला असं आवरून धरत नाही, तोपर्यंत माल भरत नाही शेतकरी मित्रांनो. तुम्ही बघितलं असेल, खरीप हंगामात जिथे बदाळ भाग राहते तिथे सोयाबीन भरतच नाही बरोबर, आणि तुरीची वाढ होत नाही, पयाटीचे बोंडही भरत नाही. आणि जिथे ज्या जागी वयांसर वावर असेल, वयानी येत असेल, जमीन आवरून घेत असेल, तर बघा कसं भरतो माल. तसंच चेन्याचं, जसं रब्बी हंगामात जमीन आवरली पाहिजे. याच्यात जर आवरलेल्या जमिनीत तुम्ही अजून ढिली कराल, माल पहिलेच वाढलेला राहते, मुई पहिलेच खोल गेलेली राहते, आणि त्या मुया जर ढिल्या झाल्या पट पाण्यानं, तर काय होईल? हरभरा पिवळा पडतो शेतकरी मित्रांनो, हिरव्या अवस्थेतच वाढतो, घाटे पिवळे पडतात. म्हणून सांगतो, पट पाणी नका देऊ, शक्यतो तुषार सिंचनने पाणी द्या. आणि नाही की धैर्य झालं तर नका देऊ, कारण की दोन्ही ठिकाणी नुकसानच होईल, नाही का? देऊनही नुकसान होऊन राहिलं, न देऊनही नुकसान होऊन राहिलं. मग त्यापेक्षा देऊन तर पाणी जास्त नुकसान होऊन राहिलं, न दिलेलं पाणी कमी नुकसान होऊन राहिलं. पट पाणी देताना याच्यासाठी पहिलेपासूनच त्याचं नियोजन आखा लागते. पट्टा पद्धत, नाही का, काही वाफे पद्धत, एक वाफा सोडून पद्धत, ओलीत करावं लागतं, तेव्हा कुठे चणा आपला जिवंत राहतो. कारण की चण्याला थोडीशी जरी ओलावा आला तर चणा आपला चेंज करतो, प्रक्रिया वाढणीला सुरुवात करतो, म्हणजे लवकर नवती काढते तो, इथून नवती लवकर काढते. आता बघा ना, आहे ना, टवटव आहे, ओल आहे अजून काही आपल्या जमिनीमध्ये, जरी हलकी जमीन असेल, फक्त नाही का तिथे जास्तच हलकी जमीन आहे ते खांब्यापासून आपलं, म्हणून मी पाणी दिलं एक. तर अशी कंडिशन असेल तर पाणी द्या शेतकरी मित्रांना, तर काही पाण्याची आवश्यकता नाही. फक्त भर फुलात पाणी नका देऊ. घाटे जर आले असेल तुमच्या हरभऱ्याला, नाही का, 40-50% घाटे असले तरी तुम्ही पाणी देऊ शकता, जास्तच उरली असेल तर जमीन तर. पण ते पाणी कोणतं? तुषार सिंचनचं.
तर आता कसा वाटला शेतकरी मित्रांनो हे व्हिडिओ आजचा, नाही का, आजचा ब्लॉग? नक्की तुमच्या प्रतिक्रिया सांगा शेतकरी मित्रांनो. आणि आपले असेच ब्लॉग येत राहतील, लाईव्ह येत राहतील. आणि आपला हरभरा जर काढलेला आला तर आपण लाईव्ह येऊ नक्की. तुम्ही नक्की सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. आणि उद्याला लाईव्ह येऊ आपण गव्हामध्ये. आता तुम्ही उद्या माझा गहू बघजा. तर आता इथेच थांबूया शेतकरी मित्रांनो, आपण पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.